नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, डेलीप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ हा चालू घडामोडीवरील आहे, जो की सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असतो. ती पोस्टमॅन मेलगार्ड असो किंवा पोलीस भरती, इतर वाईज जे सर्व परीक्षा असतात स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व होणारे, त्या सर्वांसाठी चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. जगामध्ये काय बदल होत आहेत, देशामध्ये काय बदल होत आहेत आणि राज्यामध्ये काय बदल होत आहेत, हे आपल्याला अपडेट असणं आवश्यक असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही आमचे करंट अफेअर्सचे व्हिडिओ डेली पाहत राहा. जर तुम्ही व्हिडिओ डेली पाहिलात तर तुम्ही अपडेट असाल, आणि अपडेट असाल तर परीक्षेमध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य देऊ शकाल. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला येणाऱ्या घंट्याच्या आयकॉनला ऑन करा विसरू नका. व तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये प्रश्न किंवा शंका असतील, त्या ग्रुपवर तुम्ही तिथे लिहू शकता. आम्ही त्याचा रिप्लाय देऊ. आणि जर तुम्हाला माझ्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याची पण लिंक तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबरची दिलेली आहे. तुम्ही तिथून माझ्या व्हॉट्सअपवर कनेक्ट होऊ शकता. तर मित्रांनो, आपण आजची ही करंट अफेअरची सिरीज स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या करंट अफेअरच्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे: कोणत्या अंतराळ संस्थेने 2022 साली NISAR उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोसोबत करार केला? तर याचे ऑप्शन आहेत: ए. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन्स, बी. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन्स एजन्सी, सी. रॉसकॉस्मॉस, डी. युरोपियन स्पेस एजन्सी. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे ए. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने इस्रोसोबत करार केलेला आहे. तर आपण आता याचं एक्सप्लेनेशन पाहूया. तर 2022 साली नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार म्हणजे NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो आणि अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा यांच्यात करार झाला. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे: कोणता देश फेनी फुलामुळे भारतासोबत जोडला गेला आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए. म्यानमार, बी. बांगलादेश, सी. नेपाळ, डी. भूटान. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. बांगलादेश. बांगलादेश हा फेनी फुलामुळे भारतासोबत जोडला गेलेला आहे. तर याचे ऑप्शन आपण पाहूया. तर 1.8 किलोमीटर लांबीच्या फेनी फुलामुळे बांगलादेश भारतासोबत जोडला गेला आहे. हा फूल बांगलादेशाचे रामगड आणि भारताचे सबरम या दोन गावांना जोडतो. फुलामुळे कोलकाताकडून चट्टोग्राम बंदराकडे वाहतूक करणे सुलभ होणार. तर मित्रांनो, आपला तिसरा क्वेश्चन असा आहे: राष्ट्रीय संगीत आणि नृत्य महोत्सव यांच्या संदर्भात खाली दिलेले विधाने विचारात घ्या. तर याचं पहिले विधान असं आहे: भारतातल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी 2020 साली परंपरा मालिका यांचा आरंभ झाला. दुसरं विधान असे आहे: संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने नाट्यतरंगिणी संस्थेच्या वतीने परंपरा मालिका 2020 राष्ट्रीय संगीत आणि नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे? तर याचे ऑप्शन आहेत: ए. दिलेल्यापैकी एकही नाही, बी. केवळ एक, सी. केवळ दोन, डी. 1 व 2. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे सी. केवळ 2. तर आपण आता याचे एक्सप्लेनेशन पाहूया. 27 ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या भागीदारीत नाट्यतरंगिणी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या परंपरा मालिका 2020 राष्ट्रीय संगीत व नृत्य महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. परंपरा मालिका हा एक वार्षिक कार्यक्रम असून तो 1997 सालापासून आयोजित केला जात आहे. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे: कोणत्या संस्थेच्या स्मारकाच्या जीर्णोद्धार व संरक्षणासाठी भारतीय पुरातत्व संरक्षण विभागासोबत सामंजस्य करार झाला? तर याचे ऑप्शन आहेत: ए. भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू, बी. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भोपाळ, सी. भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली, डी. भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे डी. भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरसोबत सामंजस्य करार झाला. तर याचं एक्सप्लेनेशन असं आहे, स्पष्टीकरण: स्मारकाच्या जीर्णोद्धार व संरक्षणासाठी कानपूरची भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IIT आणि भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग ASI यांच्या दरम्यान एक सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामध्ये इटलीच्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आपला पाचवा क्वेश्चन असा आहे: कोणती संस्था ग्लोबल
इम्प्युनिटी इंडेक्स प्रकाशित करते? तर याचे ऑप्शन आहेत: ए इंटरनॅशनल फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन्स एक्सचेंज, बी रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, सी कमिटी टू प्रोजेक्ट जर्नलिस्ट, डी फ्रीडम हाऊस. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट. ही जी संस्था आहे ती ग्लोबल इम्प्युनिटी इंडेक्स प्रकाशित करते. तर याचं स्पष्टीकरण असं आहे मित्रांनो, कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट या संस्थेने ग्लोबल इम्प्युनिटी इंडेक्स 2020 प्रकाशित केला आहे. या अहवालात पत्रकाराच्या मारेकऱ्यावर खटला चालवण्यात अपयशी ठरलेल्या देशांची माहिती देण्यात आली आहे. याबाबतीत क्रमवारी प्रदान केलेल्या 12 देशांमध्ये भारताचा 12वा क्रमांक आहे, जे खराब परिस्थिती दर्शवते. यादीत पहिल्या 3 क्रमांकावर सोमालिया, सिरिया आणि इराक हे देश आहेत. तर आपला 6वा क्वेश्चन असा आहे: कोणत्या बंदरावर डायरेक्ट पोर्ट एंट्री सुविधेचे उद्घाटन झाले? तर याचे ऑप्शन आहेत: पारादीप बंदर, बी व्ही.ओ. चिदंबरम बंदर, सी नवीन मंगलोर बंदर, डी मुंबई बंदर. तर डायरेक्ट पोर्ट एंट्री ही जी सुविधा आहे त्याचं उद्घाटन जे झालेलं आहे मित्रांनो ते आहे बी व्ही.ओ. चिदंबरम बंदरावर याचं उद्घाटन झालेलं आहे. तर याचं स्पष्टीकरण असं आहे, तर थुथुकुडी तामिळनाडू येथे असलेल्या म्हणजे हे व्ही.ओ. चिदंबरम जे पोर्ट ट्रस्ट आहे, हे जे बंदर आहे ते मित्रांनो ते तामिळनाडूमधील थुथुकुडी येथे आहे. तर चिदंबरम पोर्ट ट्रस्ट येथे डायरेक्ट पोर्ट एंट्री सुविधेचे उद्घाटन झाले आहे. तर आपला 7वा क्वेश्चन असा आहे: कोणती व्यक्ती डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार 2020 यांची विजेता ठरली? तर याचे ऑप्शन आहेत: ए अर्जुन व्ही शेनॉय, बी अनुभव श्रीवास्तव, सी वामन मेश्राम, डी सतीश मिश्रा. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी सतीश मिश्रा. हे जे व्यक्ती आहे त्यांनी डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार 2020चे विजेते ठरलेले आहेत. तर याचं स्पष्टीकरण असं आहे: डॉक्टर सतीश मिश्रा CSIR CDRI लखनौ यांना नॅशनल अकॅदमी ऑफ मेडिकल सायन्सेस भारत यांच्या वतीने मलेरिया परजीवीच्या जीवनचक्रावरील संशोधन कार्यासाठी 2020 साली डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्काराचे विजेते घोषित करण्यात आलेले आहेत. तर याच्यावर असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, डॉक्टर सतीश मिश्रांना कोणत्या कार्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे? तर ते आहेत मलेरिया परजीवीच्या जीवनचक्रावरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आपला 8वा क्वेश्चन असा आहे: कोणत्या व्यक्तीची बोलिव्हिया देशाच्या राष्ट्रपती पदावर निवड झाली? तर याचे ऑप्शन आहेत: ए लुईस आर्को, बी कार्लोस मेसा, सी गोंझालो चान्सेस दे लोजादा आणि डी आहे इवो मोरालेस. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए लुईस आर्को यांची ही बोलिव्हिया देशाच्या राष्ट्रपती पदावर निवड झाली. तर याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. लुईस आर्को यांची बोलिव्हिया देशाच्या राष्ट्रपती पदावर निवड झाली. ते इवो मोरालेस यांच्याकडून पदभार स्वीकारणार. बोलिव्हिया हा दक्षिण अमेरिकेचा एक मध्यवर्ती देश आहे आणि पाज ही त्याची प्रशासकीय राजधानी आहे. बोलिव्हियानो हे देशाचे चलन आहे. या देशाचे चलन जे काय मित्रांनो ते आहे बोलिव्हियानो. कारण का असाही प्रश्न येऊ शकतो, बोलिव्हिया देशाचं चलन काय आहे? जसं की भारताचं चलन रुपये आहे, तसे या देशाचं चलन काय आहे तर बोलिव्हियानो हे या देशाचं चलन आहे. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे: कोणत्या संस्थेने 2020 UN ग्लोबल क्लायमेट ॲक्शन अवॉर्ड जिंकला? तर याचे ऑप्शन आहेत: ए इंडियन अंटार्क्टिक प्रोग्राम, बी इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन, सी ग्लोबल हिमालयन एक्सपेडिशन्स, डी रॉयल एक्सपेडिशन्स. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी ग्लोबल हिमालयन एक्सपेडिशन्स या संस्थेने 2020 UN ग्लोबल क्लायमेट ॲक्शन अवॉर्ड जिंकलेला आहे. तर याचं आपण स्पष्टीकरण असं आहे: ग्लोबल हिमालयन एक्सपेडिशन्स या भारतीय संस्थेने कोविड महामारीच्या काळात हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी 2020 युनायटेड नेशन ग्लोबल क्लायमेट ॲक्शन अवॉर्ड जिंकलेला आहे. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे: नाईट ऑफ द रेस्टलेस स्पिरिट्स हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे ऑप्शन आहे: ए सरबप्रीत सिंह, बी विवेक मेहरा, सी विवेक अग्निहोत्री, डी चेतन भगत. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए सरबप्रीत सिंह.
नाईट ऑफ द रेस्टलेस स्पिरिट्स हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत सरप्रीत सिंग. तर सरप्रीत सिंग हे नाईट ऑफ द रेस्टलेस स्पिरिट्स हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत, हे याचं स्पष्टीकरण आहे. तर मित्रांनो, असे हे जे टॉप 10 क्वेश्चन आहेत ते की करंट अफेअर्समधले डेलीच्या चालू घडामोडीमधले आहेत. हे प्रश्नाचा तुम्ही सराव करा. याच्यामधला कोणता क्वेश्चन्स परीक्षेला येऊ शकतो हे आपल्याला माहिती नाही, बट येऊ शकतातच, कारण का करंट अफेअर म्हटल्यावर प्रत्येक परीक्षेसाठी करंट अफेअर हा महत्त्वाचा असतो. तरी तुमच्या मनामध्ये याच्यामध्ये काही शंका किंवा डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. आणि तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.